नमस्कार मित्रांनो, तुम्ही समोर बघताय ह्यात आपण देशी गुलाबाची कटिंग लावलेली आहे. बघू शकताय तुम्ही समोर मित्रांनो, देशी गुलाबाची कटिंग लावलेली आहे मित्रांनो. जवळजवळ बरेच कटिंग आहेत आणि हे वरती तुम्ही बघू शकता फंगीसाईड लावलेले आपण, आणि खाली डायरेक्ट आपण ॲलोवेरामध्ये डीप करून ह्या काड्या डायरेक्ट आपण जमिनीमध्ये लावले आहेत. कुठलं सॉईल मिक्स नाही, आपली नॉर्मल जमीन जी आहे. इथं बघू शकता एक माझा हौद आहे, हा हौद आहे. हे बघू शकता इकडे केळी झाड आहे, तिकडे हौद आहे. आणि हौदाच्या साईडला थोडीशी मला जागा मिळाली म्हणून मी इथं डायरेक्ट काड्या लावलेल्या आहेत. जवळजवळ मित्रांनो बऱ्याच कटिंग लावलेल्या आहेत आपण. ह्या बघू शकता तुम्ही, बघू शकता सर्व कटिंग बघू शकता तुम्ही. ग्रोथ सर्वांनाच चालू आहे मित्रांनो. बघू शकता काहींचे डोळे फुगलेले आहेत, काहींची ग्रोथ फास्ट झालेली आहे, काहींची थोडीशी झालेली नाही मित्रांनो. आणि इथं आपण हा गुलाबीच नाही तर इथं आपण 2 प्रकारच्या कटिंग लावल्या आहेत मित्रांनो ह्याच टप्प्यामध्ये. आणि इथं बघू शकता असा लांबून पण येऊ नॉर्मल माती आहे. हे बघू शकता जमीन आहे अशी, हे बघू शकता. आणि जमिनीमध्ये डायरेक्ट आपण त्याला वलावा होता म्हणून लावलेले आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. तर ह्या कटिंग लावून मित्रांनो आपल्याला किती दिवस झाले ते तुम्हाला सांगणार आहे मी आज. ह्या कटिंग लावून आपल्याला आज बरोबर किती दिवस झाले ते सांगतो तुम्हाला. ह्या कटिंग लावून आपल्या मित्रांनो 16 दिवस झालेला आहे मित्रांनो. हे बघू शकता, बघू शकता तुम्ही. आणि हे जी लाईन आहे मित्रांनो ह्या साईडची एकदम कडची ही लाईन कटिंग, हे मी जवळजवळ ह्याला 8 ते 10 दिवस झालेला लावून. जवळजवळ 1 2 3 4 लाईन आहेत आणि जवळजवळ 100 70-80 तर कटिंग आहेत मित्रांनो. मी मोजल्या नाहीत, 70-80 कटिंग आहेत. त्यातल्या जवळजवळ 99% कटिंग सक्सेस झाले आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकताय ह्या ठिकाणी, हे बघू शकता, हे बघू शकता. हे कशाची कटिंग आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? हे लिंबूची कटिंग आहे मित्रांनो. हा लिंबूची कटिंग लावल्या जवळजवळ ह्या 10-20 कटिंग लावले आहेत मित्रांनो मी. हे बघू शकता. त्याच वेळेला लावले, ह्याची पण ग्रोथ चालू आहे मित्रांनो. हे बघू शकता, हे लिंबूचीच आहे, हे बघू शकता. तर असं मित्रांनो तुम्ही काही सॉईल मिक्स वगैरे काही लागत नाही कटिंगला. डायरेक्ट तुम्ही जमिनीमध्ये लावून टाकायचं. जेणेकरून मी अशा ठिकाणी लावले मित्रांनो, एक लक्षात ठेवा. आता बघू शकता तुम्ही लांबून, हे बघू शकता. हे कटिंग लावले आहेत थोडं उंचावर आहेत थोड्याशा. एक जमीन तीच जमीन आहे, फक्त त्या ठिकाणी उंचवट आहे थोडासा. हौदाच्या कडला उंचवट आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता थोडंसं उतार आहे. तर उंचवटाच्या ठिकाणी लावायचं पावसाळ्यात आपण ह्या. आणि त्यामुळे काय होईल, जो पाण्याचा निचरा आहे तो खाली वाहून येईल आणि तिथं पाणी थांबणार नाही, फक्त तिथं वालावा राहील. अशा हिशोबाने आपल्याला ह्या कटिंग लावून घ्यायचे मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही समोर आहे तुमच्या सर्वांची ग्रोथ चालू आहे मित्रांनो. हे बघू शकता. आणि ह्या ठिकाणी बघू शकता इथं जी एक लाईन लावलेली आहे मी लास्टला, ह्याची पण बारीक बारीक ग्रोथ चालू आहे मित्रांनो. हे बघू शकता आहे का, ही लाईन, ही लाईन एकच लाईन आहे ती. आणि बाकीचे हे अगोदर लावले जवळजवळ ह्यांना सर्वांना फुटवा आलेला आहे. फक्त आपल्याला ह्याला आता काय काळजी घ्यायची आहे तेच तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ह्या कंडिशनला आपल्याला एक कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता, मी कुठलंही कीटकनाशक घेऊ शकतो. फक्त त्याचं प्रमाण सांगतो. आता ह्यांची ग्रोथ एकदम कवळी आहे आणि ताजी आहे, त्यामुळं केमिकल कुठलंही मारते वेळेस फक्त 1 ml घ्यायचं 1 लिटरला. ज्या वेळेला ह्याची ग्रोथ अशाच टाईपला होईल ह्या गुलाबासारखी, त्यावेळेला 2 ml मारलं तरी चालेल. फक्त आता ही कवळी ग्रोथ आहे मित्रांनो, त्यामुळे ह्याला आपण फक्त 1 ml 1 लिटरला वापरणार आहे आपण, कुठलंही केमिकल औषध. नाहीतर तुम्ही तुमच्याकडं हे असेलच निम ऑइल वगैरे, ते 2 ml घेतलं तरी चालेल. आणि आपल्याला हा स्प्रे फक्त आणि फक्त सकाळी 9-9:30च्या दरम्यान मारायचा आहे किंवा संध्याकाळी 5:30च्या दरम्यान मारायचा मित्रांनो, जेणेकरून उन्हाचा चपका कमी असेल. नॉर्मल ह्याला आपण नॅचरल पद्धतीनं
ह्याचे आपण कटिंग लावलेले आहे आणि ते सक्सेस पण झालेले आहे मित्रांनो. हा व्हिडिओ मी पहिला पण टाकलेला आहेच मित्रांनो, कटिंग लावलेला. आणि ते जवळजवळ मी अजून मी 1 महिनाभर असं ठेवणार आहे मित्रांनो. ज्या वेळेला ह्याची ग्रोथ कमीत कमी अर्धा फूट उंच जात नाही तोपर्यंत मी ह्या कटिंगला हलवणार नाही. फक्त एक लक्ष करायचं, पाऊस कमी झाला इथला जो ओलावा ह्या जमिनीतला हा जर कडक होत असेल तर थोडंसं आपल्याला पाणी द्यायचं मित्रांनो. एवढं आपण काळजी घ्यायची मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच सांगा. व माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब पण करा. धन्यवाद मित्रांनो.